ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा लहान बाळाचं घरामध्ये उगम होते, जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा कुटुंबामध्ये किती आनंदाचं वातावरण असते. घराला जणू काही सुंदर सुगंध आणि रूप येत असते. घर जणू काही पूर्णपणे भरून जात असते, कारण जन्माला येणारं ते लहान बाळ घराचं पूर्ण अस्तित्व बदलत असते, घराचा रंग बदलत असते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण करत असते. पवित्र मरियेच्या जन्माने देखील या सृष्टीमध्ये तशाच प्रकारचा बदल झाला. जी सृष्टी जणू काही एका विशेष अशा व्यक्तीच्या जन्मासाठी अनेक वर्ष थांबलेली होती, अनेक वर्ष वाट पाहत होती, आज ती सृष्टी जणू काही आनंदाने न्याहून निघालेली आहे. ती सृष्टी पूर्णपणे टवटवीत झालेली आहे, कारण आज पवित्र मरियेचा जन्म झालेला आहे. आज देऊळ माता नित्य कुमारी पवित्र मरिया आपल्या स्वर्गातील माता हिचा जन्मदिवस साजरा करत आहे. हन्ना आणि जोकीम यांच्या वेलीवरती फुललेले हे सुंदर फूल जणू काही संपूर्ण जगाला सुगंध देऊन जात आहे. संपूर्ण जगाचा कायापालट बदलत आहे आणि पवित्र मरियेच्या जन्माने पूर्णपणे स्वर्गामध्ये आनंद होत आहे, कारण पवित्र मरियेद्वारेच हा जगाचा विधाता, स्वर्गीय राजा, प्रभूचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्त या जगात येणार होता. आणि म्हणूनच पवित्र मरियेच्या जन्मामुळे संपूर्ण सृष्टीला स्वर्गामध्ये आणि धरतीवरती आनंद निर्माण झालेला होता. पवित्र मरियेला सुरुवातीपासूनच त्या मूळ पापापासून अलिप्त ठेवलेलं होतं. ती निष्पाप जन्मलेली होती, कारण मनुष्याच्या रूपाने जेव्हा व्यक्ती जन्माला येतो तेव्हा आदामाचा कलंक, एवेचं पाप त्या बाळाकडे असते. मूळ पापापासून ते येत असते. परंतु जेव्हा पवित्र मरियेचा जन्म झाला तेव्हा परमेश्वराने स्वतःला तिला त्या मूळ पापापासून अलिप्त ठेवलेलं होतं आणि त्यामुळेच पवित्र मरियेला धन्य म्हटलेलं गेलेलं आहे. पवित्र मरियेला निवडलेली स्त्री म्हणून म्हटलेलं आहे, कारण सुरुवातीपासूनच देवाच्या योजनेनुसार पवित्र मरियेला निवडलेलं होतं. तिच्यावरती तो पापाचा कलंक नव्हता आणि म्हणूनच तिला प्रभूची आई होण्याचा बहुमान मिळाला. परंतु ही जरी गोष्ट असली असती की पवित्र मरियेला सुरुवातीपासूनच त्या पापापासून अलिप्त ठेवण्यात आलेलं होतं, परंतु ते पवित्रता टिकवण्यासाठी मनुष्याच्या परीने जे काही गोष्टी किंवा जे काही एफर्ट्स पवित्र मरियेला घ्यावं लागल्या होत्या ते फार महत्त्वाचे होते. कारण पवित्र मरियेकडे नम्रपणा होता. एका बाजूने परमेश्वराची कृपा तिच्यावरती होती, परंतु दुसऱ्या बाजूने स्वतः देखील पवित्र मरियेने प्रयत्न करून स्वतःचं चरित्र, स्वतंत्र जीवन चांगलं ठेवलेलं होतं, पवित्र ठेवलेलं होतं. आणि विशेष म्हणजे ती नम्र होती आणि नम्र केल्यामुळे आणि नम्र झाल्यामुळे तिच्या त्या नम्रपणामुळे तिच्या त्या पावित्र्यामध्येच अजून एक भर पडली होती. एका बाजूला परमेश्वराची योजना, दुसऱ्या बाजूला पवित्र मरियेने दिलेली साथ आणि दिलेला सपोर्ट, यामुळे ती प्रभूची आई बनण्यामध्ये कुठलीही प्रकारची कसर सोडत नाही. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तिच्या उदरामध्ये येतो, तिच्याद्वारे या जगामध्ये प्रवेश करतो. आणि म्हणूनच असं सांगतात, जेव्हा ईश्वराची योजना असते आणि मनुष्याचा त्याला सपोर्ट असतो, हातभार होतो असतो, तेव्हा तेथे सुंदर असा चमत्कार घडत असतो. पवित्र मरियेच्या जीवनामध्ये तेच झालं. ईश्वराची योजना होता आणि पवित्र मरियेने देखील चांगल्या प्रकारे ईश्वराच्या त्या योजनेला साथ दिली आणि म्हणूनच ती प्रभू येशूची आई बनू शकली. पवित्र मरियेचा हा वाढदिवस साजरा करत असताना पवित्र मरियेचे सुंदर असे गुण आपण जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया. विशेष म्हणजे तिच्याजवळ असलेला तो प्रचंड विश्वास, ज्या विश्वासाच्या सामर्थ्याने तिने संपूर्ण साल्वेशन हिस्ट्री, संपूर्ण त्या बायबलमध्ये तिने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं संगोपन करण्यापासून तर आपल्या शिष्यांना एकत्र आणण्यापासून आणि ते पवित्रता टिकवण्यापासून, ती ख्रिश्चनिटी टिकवण्यापासून पवित्र मरियेने फार मोलाची कामगिरी केलेली आहे. केवळ आणि केवळ
तिच्या देव असल्या त्या विश्वासामुळे. त्याचप्रमाणे तिचे ते प्रार्थनामय जीवन, एक दुसऱ्यांना मदत करण्याची तिची ती कला आणि तिची ती इच्छा, यामुळे तिच्या पावित्र्यामध्ये अधिकाधिक भर पडत गेली आणि म्हणूनच स्वर्गीय मुकुट तिला मिळालेला आहे. आज पवित्र मरेप्रमाणे विश्वासाचं जीवन, सेवेचं जीवन, प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी आपण सामर्थ्य मागूया. तिच्याकडे नेहमी मध्यस्थी करूया. कारण ज्या मरीने, ज्या आईने आपल्या मुलाला 9 महिने उदरात वाढवले, आपल्या मुलाचं संगोपन केलं, आपल्या मुलाच्या दुःखामध्ये सुखामध्ये जी आई सामील झाली, ती आई नक्कीच आपल्याला मदत करणार आहे. आपले दुःख, आपले सर्व विनंत्या त्या तिच्या पुत्राकडे घेऊन जाणार आहे. आपण विश्वासाने तिच्याकडे येऊया, तिचा आदर करूया, तिचा मान सन्मान करूया आणि तिच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तावरचा पाठलाग करू, त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.